बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झालेली आहे। विरोधी पक्षातल्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या साधना महाजन विजयी झाल्या। कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आता हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळतंय। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार फुटू नयेत यासाठी त्यांना सहलीवर पाठवण्यात आले। हसन मुश्रीफ आणि समजित घाटगे मनी आणि मसल पॉवर वापरून उमेदवार फोडत असल्याने ही खबरदारी घेतल्याचं माजी खासदार संजय मंडलिक यांनी स्पष्ट केलं। अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। अर्ज छाननीमध्ये भाजपच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत। त्यामुळे आता 59 पैकी 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तुळजापूरमधल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पिंटू गंगणे यांना तुळजापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर केलाय। या उमेदवारीवरून भाजपवर चहूबाजूंनी टीका होते। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मात्र पिंटू गंगणेच्या प्रचारासाठी तुळजापुरात रॅली काढली। हिंगोली नगर परिषद वॉर्ड क्रमांक 16 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार भास्कर बांगर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। भास्कर बांगर यांनी शिवसेनेचे उमेदवार श्याम कदम यांना पाठिंबा दिलाय। एवढंच नाही तर त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केला। खेड नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपची युती झाली। वैभव खेडेकर यांनी रामदास कदम आणि योगेश कदमांची भेट घेतली। यावेळी युतीची घोषणा करण्यात आली। वाशिम जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलाय। उपजिल्हा प्रमुखांसह 20 पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे। दरम्यान नगराध्यक्षपदाची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचं नागोराव ठेंगडे यांनी म्हटलंय। बीडमध्ये एमआयएमनं जोरदार शक्तीप्रदर्शन करत दुचाकी रॅली काढली। दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। ओवेसींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। गेवराई नगरपालिकेच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी मतदारांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणात भाजप उमेदवार गीता त्रिंबक उर्फ बाळराजे पवारांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। मतदारांना धमकावल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। भाजप पक्ष मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याच्या खुंट्याला बांधला असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे। विरोधी उमेदवाराला दमदाटी केल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला। बुलढाण्यात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या उमेदवारांना अर्ज भरलाय। पोलीस संरक्षणामध्ये येऊन निवडणूक अधिकाऱ्यांसमोर अर्ज भरण्यात आला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विशाल काकडेला उमेदवारी देण्यात आलेली आहे। पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विशाल काकडेवर आहे। भुसावळमधील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये आगामी निवडणुकांसाठी नियुक्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनची हाताळणी तसंच कंट्रोल युनिट जोडण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी हे मार्गदर्शन केलं। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या मतदार यादीमध्ये 92,000 दुबार मतदार असल्याची बाब समोर आली आहे। 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत या याद्यांबाबत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत। काका मला वाचवा असं म्हणत राजन पाटील हे शरद पवारांच्या पायावर लीन झालेत असं म्हणत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी राजन पाटलांवर टीका केली आहे। मुळशी तालुक्यामध्ये ओबीसी बहुजन महासंघाचा मुळशी पॅटर्न मेळावा पार पडला। या मेळाव्यातून ओबीसी समाजाच्या हक्काचं संरक्षण आणि आरक्षण टिकवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। ओबीसींची स्वाभिमानाची लढाई कुणीही थांबवू शकत नाही असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांसह इतर राजकीय नेत्यांचा समाचार घेतला। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी शरद पवार पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांकडे त्यांनी राजीनामा पाठवला। प्रकृतीचं कारण देत सलील देशमुखांनी राजीनामा दिलाय आणि त्यामुळे विदर्भात शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त ठरलाय। आज संध्याकाळी 5 वाजता शिवरायांच्या पुतळ्याचं एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण होणार आहे। हिवाळी अधिवेशनात शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी भूमिका मांडणार असल्याचं उमाताई खापरेंनी म्हटलंय। अद्यापही अंमलबजावणी न झाल्यानं त्यांनी हे वक्तव्य केलं। पंढरपुरात अरुण गवळींनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं। दर्शनानंतर अरुण गवळींनी मंदिर परिसरात फेरफटका देखील मारला। जगात सुख शांती आणि आनंद राहू दे असं साकडंही त्यांनी घातलं। 2.5 कोटींवर लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर येऊ लागलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। 5,000 सरकारी कर्मचारी, 3,000 शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनी देखील या योजनेचा गैरफायदा घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। नायगाव बीडीडी येथील चाळ क्रमांक 1A ते 7A आणि 13A ते 19A मधील पुनर्विकास प्रकल्पातील लाभार्थ्यांच्या घरासाठी
शुक्रवारी म्हाडा कार्यालयामध्ये काढण्यात येणारी लॉटरी रद्द करण्यात आली आहे। पुढील तारीख कळवली जाईल असं मुंबई मंडळाचे बीडीडीचे उपमुख्य अधिकारी योगेश देशमुख यांनी सूचनेत म्हटलं। पश्चिम रेल्वेवरील वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शुक्रवारी मध्यरात्री 6 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार हा ब्लॉक रात्री 11:55 ते 2:55 जलद मार्गावर आणि रात्री साधारण 1:30 ते पहाटे 4:30 दरम्यान डाऊन जलद मार्गावर असेल। मुंबईतील समूह विकास योजनेअंतर्गत जुन्या इमारतींमधील भाडेकरू आणि रहिवाशांना नवीन इमारतीमध्ये जागा देताना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। समूह पुनर्विकासासाठी सवलत देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 400 ते 600 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचं नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केलाय। केंद्र सरकारनं देशभरात नवीन भाडेकरार 2025चे नवे नियम लागू केलेले आहेत। आता प्रत्येक भाडेकरार 2 महिन्यांच्या आत नोंदणीकृत करणं बंधनकारक आहे। ही नोंदणी राज्य सरकारच्या ऑनलाईन प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन संकेतस्थळावर किंवा रजिस्ट्रार कार्यालयामध्ये करता येईल। मुदतीमध्ये नोंदणी न केल्यास 5,000 रुपयांचा दंड भरावा लागेल। भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याच्या किमती 1 वर्षात 50% जास्त वाढल्या असल्या तरी भारतीयांच्या सोन्याच्या खरेदीवर कोणताही मोठा परिणाम झाला नाही। उलट सणांचा हंगाम आणि लग्नाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोन्याची मागणी आणि आयात दोन्ही वेगाने वाढली आहे। ऑक्टोबरमध्ये भारताची सोन्याची आयात 172% वाढून 165 टन झाली आहे। नवीन आधार ॲपद्वारे कागद न वापरता ओळख शेअर करता येईल आणि आधारशी संबंधित पूर्ण किंवा निवडक माहिती पडताळून पाहण्याचा पर्याय मिळणार आहे। एका अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली असून नवीन आधार ॲप तयार करण्याचं काम सुरू आहे। रेल्वेच्या हद्दीतील प्रभादेवी रोड ओव्हरब्रिज पाडण्यासाठी वे लिव्हसह इतर विभागीय शुल्क आणि सेवा वाहिन्या हलवण्याच्या शुल्कापोटी मध्य रेल्वेनं आता 47 कोटी रुपयांची मागणी केली आहे। भारतीय रेल्वेनं जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार पश्चिम रेल्वे पाठोपाठ आता मध्य रेल्वेनं देखील वे लिव्ह शुल्क मागितलंय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं वाईट श्रेणीमध्ये नोंदवला जातोय। प्रदूषण नियंत्रणासाठी ज्या परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 200हून अधिक असेल तेथील कारणीभूत उद्योग आणि बांधकामं बंद करावीत तसंच मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या आहेत। पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे तसेच मुख्य रस्त्यावरील महत्त्वाच्या उड्डाणपुलांची महापालिकेनं तातडीनं डागडुजी हाती घेतली आहे। पूर्व द्रुतगतीवरील MSRDCच्या पुलाची मास्टिक टाकून सुधारण्यासाठी 62 कोटी तर पश्चिम द्रुतगतीवरील पुलांच्या डागडुजीसाठी 73 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवरून पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावं यासाठी महापालिकेनं युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसी राबवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे। त्यानुसार प्रमुख रस्त्यांवरील फुटपाथची पुनर्रचना, रुंदीकरण तसंच ते अडथळेमुक्त करण्यात येणार आहेत। या कामासाठी पूर्व उपनगरातील रस्त्यांसाठी 34 कोटी तर शहर विभागातील रस्त्यांसाठी 36 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। माळ परिसरात आग लागलेली आहे। 10 ते 15 घरांना ही अचानक आग लागल्याची घटना घडली आणि घटनास्थळी अग्निशमन दलाचे 8 ते 10 बंब दाखल झालेत। आग आटोक्यात आणण्यात यश आलं असल्याचं कळतंय। आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेत। आगीच्या घटनेमध्ये साधारण 10 घरांचं आर्थिक नुकसान झालंय। मात्र आग कशी लागली हे अद्याप अस्पष्ट आहे। वेळीच सगळेजण बाहेर आल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। पुन्हा एकदा लक्ष्मण यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। लक्ष्मण, आगीसंदर्भात काय माहिती समोर येते? आगीचं नेमकं कारण काय? काय परिस्थिती? नाशिकच्या शालिमार परिसरामध्ये ही गंजमाळ झोपडपट्टी आहे आणि या परिसरामध्ये एकाला एक लागून अशा प्रकारचे एका रांगेमध्ये झोपडपट्टीमध्ये ज्या पद्धतीचे घरे असतात त्याच पद्धतीचे घरं जे आहे ते या परिसरामध्ये आहे। आज खरं तर सकाळच्या सुमारास अचानक या ठिकाणी आगीचे लोट जे आहे ते बाहेर यायला लागले। सुरुवातीला या परिसरामध्ये असलेल्या एका झोपडीतून धूर जो आहे तो बाहेर येत होता, मात्र अचानकपणे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग जी आहे ती भडकली आणि आगीचे लोट जे आहे ते बाहेर येऊ लागले। या सगळ्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी ही आग जी आहे ती घरामध्ये असलेल्या पाण्याच्या साह्याने विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग जी आहे ती हळूहळू वाढत गेली आणि त्यानंतर या आगीने अवघ्या काही तासामध्ये या झोपडपट्टी परिसरामधले 8 ते 10 घरं जे आहे ते आपल्या आगीच्या विळख्यात घेतले आणि त्यामध्ये आतापर्यंत 5 ते 10 घरं जी आहे ती पूर्णतः जळून खाक झालेली आहे।
सुदैवाने या घटनेमध्ये कुठल्याही नागरिकाची जीवितहानी झालेली नाहीये किंवा कोणी जखमी झाल्याचं आतापर्यंत तरी समोर आलेलं नाहीये। मात्र या सगळ्या घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाचे बंब जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि अग्निशमन दलाच्या बंबांनी ही आग जी आहे ती नियंत्रणात आणलेली आहे, आटोक्यात आणलेली आहे। त्यामुळे ही आग जी पुढे वाढत होती, सुरुवातीला 1 घर, नंतर 2 घर, नंतर 5 घरं आणि नंतर 10 घरं, अशा पद्धतीने तिचा जो पसारा होता आगीचा तो जो वाढत होता तो आता अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून नियंत्रणात आणलेला आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आगीची काही दृश्य समोर आलेली आहेत। 10 ते 15 घरांना ही अचानक आग लागली। आगीमध्ये 10 घरांचं नुकसान झालंय। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यंदा अधिक काटेकोर सुरक्षा व्यवस्थेसह 23 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे। परीक्षा केंद्रावरील गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी बायोमेट्रिक हजेरी, AI आधारित लाईव्ह CCTV यासह नव्या फोटो व्ह्यू आणि कनेक्ट व्ह्यू प्रणाली कार्यान्वित होत आहे। शैक्षणिक संस्था, रुग्णालय, बस थांबे अशा सार्वजनिक ठिकाणच्या भटक्या श्वानांना हटवून नियोजित निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून या आदेशानुसार मुंबई महापालिकेला मोठ्या प्रमाणात श्वान निवारे उभारावे लागणार आहेत। मुंबईमध्ये सुमारे 30 ते 40 हजार भटके श्वान असण्याची शक्यता असून जागेअभावी बहुमजली निवारे उभारावे लागणार आहेत। मुंबईतील गारेगार वातावरण कायम असून गुरुवारी किमान तापमान हे 17 अंश सेल्सिअस होतं, तर ठाण्याचं तापमान हे 20 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय। उत्तरोत्तर यामध्ये आणखी वाढ होईल आणि हे तापमान 20 ते 22 अंशांदरम्यान नोंदवण्यात येईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे। यावर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काश्मीरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचं नियोजन असून मीरा भाईंदर वासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण असणार आहे। तब्बल 14 वर्षांच्या पाठपुराव्याला यश येत असून मीरा भाईंदर वासियांचं स्वप्न पूर्णत्वास येत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA सह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4186 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अर्ज सादर करण्याकरता 30 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेवर एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 19 लाख विना तिकीट प्रवासी आढळले। त्यांच्याकडून 121.67 कोटींचा दंड वसूल करण्यात आला असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये विना तिकीट प्रवासी दंड वसुलीच्या संख्येत 51% वाढ झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं।